अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। शेअर मार्केट सोबत क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतवणूक करा आणि जास्त प्रमाणात पैसे कमवा ही भूल थाप दिल्याने एक इसम बळी पडला। त्याच्या वेगवेगळ्या खात्यातून RTGS द्वारे तब्बल 1,77,00,000 रुपये काढून फसवणूक केल्याची तक्रार सायबर पोलिसात दाखल झाली आणि इकडे सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून एका बँक खात्याची सखोल चौकशी केली असता एका महिलेचे नाव समोर आले। कमी पैसे गुंतवा आणि लाखो रुपये कमवा अशी ऑनलाईन जाहिरात येत असेल तर पूर्ण शहानिशा करा, अन्यथा आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते। अशीच फसवणूक शहरातील एका फिर्यादी इसमाची 27 जूनला करण्यात आली। शेअर मार्केट सोबत क्रिप्टोकरन्सी तर पैसे गुंतवणूक करा आणि जास्त प्रमाणात नफा देण्याचे आमिष देऊन फिर्यादीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर लिंक पाठवण्यात आली। यात फिर्यादीने ॲप डाउनलोड करून त्याच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर RTGS द्वारा तब्बल 1,77,824 रुपये ट्रान्सफर करण्यात आले। फिर्यादीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर सायबर पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणात सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँक अकाउंटची सखोल चौकशी करून यात एका महिलेचे नाव उघडकीस आल्याने तिला ताब्यात घेतले। तिला विचारणा केली असता अन्य आरोपीचे नाव उघडकीस आले। महिलेला अकाउंट बनवण्यासाठी जे कागदपत्र ATM लागत होते ते बनवून देणारे इतर आरोपीचा शोध घेऊन त्यांना सुद्धा ताब्यात घेतले। यात पोलिसांनी अकोला म्हांडा परिसरात राहणारा 23 वर्षीय शुभम नागोराव गुलाये, अकोला कौलखेडे राहणारा 23 वर्षीय गौरव शांतीलाल अग्रवाल, 23 वर्षीय नमन गजानन डहाके, 33 वर्षीय रवी राम सुभाष मौर्य यांना अकोला शहरसह नागपूर शहरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले। आरोपी जवळील विविध बँकेचे अकाउंट, चेकबुक, 4 पासबुक, 20 ATM, 17 सिम कार्ड, 1 SD कार्ड, 5 रबर स्टॅम्प, 6 मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला। ही आंतरराज्यीय सायबर टोळी असल्याचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या आदेशाने सायबर पोलीस निरीक्षक कल्याणी हुमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार, पोलीस कर्मचारी शैलेंद्र अर्डक, पंकज गाडे, उल्हास तौलारे, सुधीर चर्जन, प्रशांत मोहोळ, सचिन भोयर, अनिकेत वानखडे, सुषमा आठवले यांनी केली। पोलिसांनी शहरातील एका महिलेला ताब्यात घेऊन तिला ताब्यात घेतले। तिला या प्रकरणात बनावट कागदपत्रे मिळवून देणाऱ्या 4 जणांना सुद्धा अकोला आणि नागपूर शहरातून ताब्यात घेतले। या कारवाईबाबत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली। सायबर पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये एका फिर्यादीचे 1,54,00,000 रुपयाचं शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली डिफ्रॉड करण्यात आलं होतं। शेअर ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सी देऊ असं त्यांना आमिष दाखवलं होतं आणि वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे जे आहेत ट्रान्सफर करून घेण्यात आले। ह्या मॅटरमध्ये एकदा 24 लाख 42 लाख असे घेतले होते आणि नंतर त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे आणि तो फायदा झालेला पैसा जर परत पाहिजे असेल तर आणखी 75 लाख टॅक्स भरावा लागेल असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्या व्यक्तींनी 75 लाख रुपयाचं लोन घेऊन हे टॅक्स भरलं होतं। त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात फ्रॉड झाला होता, 1,54,00,000 रुपयापर्यंत। तर ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आरोपी निष्पन्न झाले होते तर स्थानिक काही आरोपी याच्यात निष्पन्न झालेले आहेत, ज्यांचा बँक अकाउंटचा ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींनी वापर केलेला आहे। या आता जे आरोपी अटक झालेले आहेत, 6 आरोपी एकूण अटक झाले, त्याच्यात एक महिला आरोपीसुद्धा आहे। यांच्याकडे यांच्या अकाउंट्समध्ये हे पैसे ट्रान्सफर झाले होते आणि मुख्य आरोपी जे काही विदेशात आहे आणि काही वेगवेगळ्या ठिकाणी आहे भारतामध्ये, या आरोपींनी असे अनेक व्यक्तींकडून बँक अकाउंट्स ओपन केलेले आहेत त्यांच्या नावावर, करंट अकाउंट्स, आणि त्या अकाउंट्समध्ये ते विक्टीमचे पैसे ट्रान्सफर करून घेतात आणि नंतर वेगवेगळ्या शेकडो अशा अकाउंट्समध्ये ट्रान्सफर करून ते पैसे विड्रॉ करून घेतात। तर अशी फ्रॉड करण्याची ही यांची पद्धत आहे आणि सर्व नागरिकांनी अलर्ट राहायला पाहिजे की आपल्या कुठल्याही प्रकारचे असे ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन जे अनोळखी लोक आहेत, अनोळखी कंपनी आहेत,
जे क्रिप्टोकरन्सी देण्याची तुम्हाला आमिष दाखवतात किंवा जे पैसे वाढून मिळतील अशी आमिष दाखवतात, यांच्यासोबत ट्रेडिंग करणे धोकेदायक आहे. अनऑथेंटिक किंवा अनऑथोराइज्ड वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही जर पैशाची ट्रेडिंग करत असाल तर तुमचे पैसे हे फ्रॉड होऊ शकतात आणि तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सर्व नागरिकांना सावध करण्यात येत आहे आणि सर्वांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत अनोळखी वेबसाईटवर जाऊन कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग करणे हे धोकेदायक आहे. तर त्याला व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू नये. आपला बँक अकाउंट नंबर, आपला मोबाईल नंबर, आपला OTP आलेला जो असतो तो कोणाशी शेअर करू नये हे सुद्धा या निमित्ताने आवाहन करण्यात येते. आणि आपला अकाउंट कुठल्याही अनोळखी व्यक्तीला विकू नये किंवा वापरण्यासाठी देऊ नये. आपलं अकाउंट पासबुक किंवा आपले जे बँकेचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड असतात हे सुद्धा कोणाला देऊ नये. हे सुद्धा एक दंडनीय अपराध होऊ शकतो. त्यामुळे सर्वांना ह्याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सर्व नागरिकांना की सायबर फ्रॉड्सपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. बडनेरा शहरातील रज्जानगरात मदारी समाजाचे 200 ते 300 कुटुंब गेल्या 10 ते 12 वर्षांपासून वास्तव्यास आहे. मात्र त्यांना अद्यापही शासनाकडून कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत. याच समस्येचे निवेदन प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेकेसह उमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात बडनेरा झोन उपअभियंता तसेच प्रभारी उपायुक्त श्रीरंग तायडे यांना देण्यात आले. बडनेरा नवी वस्तीतील रजानगर परिसरात असणाऱ्या मदारी वस्तीत मूलभूत सुविधाच्या मागणीकरिता प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने परिसरातील शेकडो नागरिकांनी बडनेरा झोन क्रमांक 4 चे उपायुक्त यांना निवेदन सादर केले. बडनेरा नवी वस्तीतील रजानगर परिसरात असलेल्या मदारी वसाहती गेल्या 10 ते 12 वर्षापासून मदारी समाजाचे 200 ते 300 कुटुंब वास्तव्यात आहे. या ठिकाणी शासनाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाही, तर स्थानिक लोकप्रतिनिधी जातीय द्वेषाने या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी केला आहे. बडनेरा नववस्ती परिसरालगत असलेल्या रजानगर येथे रजानगरलाच लागून मदारी नगर आहे. त्या परिसरात गेल्या 15 ते 12 वर्षापासून हे मदारी कुटुंब त्यांचे गरीब कुटुंब राहतात आणि त्या 15 वर्षापासून तिथं कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही, साधा रस्तासुद्धा नाही. आणि आता पावसाळ्यात दिवस सुरू झालेले आहेत, त्या रस्त्यामुळे त्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. आणि याची दखल घेत प्रहार जनशक्ती संघटनेचं शिष्टमंडळ येथील उपायुक्त कार्यालयात निवेदन घेऊन आलेलं आहे. आणि या संदर्भात माझ्यासोबत महानगर शहर प्रमुख प्रहार जनशक्ती संघटनेचे बंटीभाऊ रामटेके आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. ते देशाचा एक आरोप केलेला आहे, त्या संदर्भात आपण काय बोलतो? इथं हा जो समुदाय मदारी समुदाय आहे, या समुदायाला 12 वर्षापासून रोड नाही. 12 वर्षापासून नाही. एक मंदिर असतं, मस्जिद असतं, विहार असतं, तिथून तुम्ही रोड टाकला असता. म्हणजे मंदिराले रोड आहे, मस्जिदले रोड आहे, विहाराले रोड आहे, पण मदारी समाजाच्या माणसाचे जिथं गरीब लोक राहतात तिथं रोड नाही आहे. मग जातीय द्वेषाचा आहे हा. मी म्हणतो या जातीच्या द्वेषातून मंदिराले मस्जिदले रोड नसला तर चालते, पण लोकांच्या घरापर्यंत रोड पाहिजे आपल्याला, हे जरुरी आहे. हा द्वेष आहे, इच्छा राजकीय आमदाराने केलेला द्वेष आहे. यांना लवकरात लवकर मनपाने रोड देण्यात यावा, नाही तर आम्ही प्रहारतर्फे तीव्र आंदोलन. राजकीय आमदाराचा जातीय द्वेष आहे. जिथे मस्जिद आहे, मंदिर आहे, स्मशानभूमीसुद्धा तिथे रस्ते आहेत, मात्र इथं मदारी ते कुटुंब राहतात, गरीब कुटुंब राहतात, त्यांच्या घरापर्यंत रस्ता नाही, असा आरोप बंटीभाऊ रामटेके यांनी केलेला आहे. आणि या संदर्भात माझ्यासोबत बडनेरा महानगर शहर प्रमुख संपर्क प्रमुख उमेश भाऊ मेश्राम आहेत, ते सुद्धा आपला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काय बोलणार भाऊ? बडनेरा शहरातील नववस्तीमधील रजियानगर या परिसराच्या बाजूनेच मदारी मोहल्ला म्हणून वसाहत आहे. ते 15 ते 20 वर्षापासून वसाहत आहे, परंतु तिथं आजपर्यंत कोणत्याही प्रकारची जे शासनाचा जो सुविधा राहते ते सुविधा कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे त्यांना जेव्हा पाणी येतो त्यावेळेस हर वेळेसचं त्याचं म्हणजे त्या लोकांचं गरीब लोकांचं दुखणं असं आहे की बा त्याला कमीत कमी नाही रोड नाल्या तर कमीत कमी आम्हाला मुरुम टाकून तरी देण्यात यावं, याकरिता त्यांनी यावेळेस मोर्चाचं आहे. आज आपण निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन दखल घेतली तर आपलं प्रहारचं पुढचं पाऊल काय राहील? आता नियमानुसार यांनी 7 दिवसाच्या आत कारवाई करणे आवश्यक आहे, परंतु जर यांनी 7 दिवसाच्या आत अगर नाही केलं तर आम्ही मनपा अधिकाऱ्यांवर
त्यांना त्या चिखलामधून घुमवूनही काढू आणि त्यांना झोळबे मारू का 2 शब्द सांगतो. हे होते उमेश मेश्राम. त्यांनी आज निवेदन दिलं आहे, शिष्टमंडळाने पूर्ण निवेदन दिलेलं आहे. आणि 7 दिवसाच्या आत जर त्यांचा जो समस्या निवारण झालं नाही तर जन आंदोलन प्रहार पद्धतीने करतील असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. मी बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांना तत्काळ रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी निवेदनातून मागणी केली आहे. रूबीना भी भारत्या बडनेरा बडनेरा में क्या राजानगर क्या परेशानी, क्या मदारी मोहल्ला। क्या परेशानी? हमारे मोहल्ले में चिकड़ बहुत है सर। हमारे बच्चे फिरते के नहीं तो उनके पैर में चिकोले हो जाते, खून निकलता पैर में से। एक लड़का गिर गया कल हमारा चिकड़ में। इतने चिकड़ में हम पानी भरते, इतने चिकड़ में हम क्या बोलते लकड़ियाँ को जाते हैं। हमारे सब बच्चे लड़के सब उसमें घूमते। कि आपकी मांग क्या है फिर? रूबीना भी आपकी मांग क्या मांग? ये हमको रोड होना, मुरम होना मोहल्ले में। 10-12 साल से परेशानी काट रहे, चिकड़ में रह रहे। हमारा तो हो गया, हमारे बच्चे का नहीं हो रहा ना। हमको घर नहीं तो कम से कम हमको रोड तो बना के दो, नाली तो बना के दो। बच्चे के पैर में हमारे किले लग रहे हैं, गांठे लग रहे, काट लग रही, बच्चे गिर रहे, पड़ रहे हमारे, उनके हाथ टूट रहे, पैर टूट रहे। इतना चिक्कड़ है सर, यहाँ से उधर नहीं जाया जाता हमारे को। तो रोड तो बना के दो, मुरम रोड तो। बडनेरा झोन क्रमांक 4चे बांधकाम विभाग उपअभियंता तथा प्रभारी उपायुक्त श्रीरंग तायडे यांना निवेदन सादर केले. 7 दिवसाच्या आत मागणीची पूर्तता केली नाही तर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके, शहर प्रमुख योगेश यांनी दिला. 7 दिवसात सुविधा द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. आता वळूया पुढील बातमीकडे. धारणी शहरात खुलेआम वर्ली जुगाराला उधाण हा बेधडक वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने जुगाराचे व्हिडिओसह प्रसारित केले होते. यावर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तात्काळ दखल घेणार असे स्पष्ट केल्याने दुसऱ्याच दिवशी गुन्हे शाखेच्या पथकाने धारणी शहरात छापा मोहीम राबवून 3 ठिकाणी धरपकड मोहीम राबवून अनेक जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आणि आमच्या वृत्तांताच्या जुगारी व्यावसायिकाच्या नावाचा उल्लेख केला होता. तोच गोलू खान पसार होण्यात यशस्वी ठरला. या कारवाईत मोबाईलसह नगदी रक्कम जप्त केली आहे. सिटी न्यूजच्या दणक्याने तात्काळ दखल घेतल्याने सिटी न्यूजचा इम्पॅक्ट असल्याचे दिसून आले. अमरावती ग्रामीण हद्दीत वर्ली जुगारांच्या धंद्याला उधाण खुलेआम व्यवसाय. धारणी पोलीस कोणाच्या बापाला घाबरत नाही. पोलिसांचा आशीर्वाद. खुलेआम वर्ली जुगारसह अवैध दारू गांजा विक्री या शीर्षकाचा बेधडक वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनलने जुगार व्हिडिओसह प्रसारित केले होते. याच धंद्याचे व्हिडिओचा वृत्तांत सुद्धा प्रसारित केल्याने अमरावती ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना विचारणा केली असता कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते आणि दुसऱ्याच दिवशी आमच्या वृत्तांताचा इम्पॅक्ट दिसून आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या पथकाने 2 ठिकाणी धाड सत्र राबवून मेळघाट टॉकीज जवळ सुरू झालेल्या वर्ली जुगार धंद्यावर धडक कारवाई केली. मेळघाट टॉकीज वरील जुगार धंद्यावर 3 मोबाईल, किंमत 30,000, 11,450 नगद, एकूण 41,460 रुपयेचा ऐवज जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी सुरेश आसाराम आकोळे वय 50, चुन्नीलाल राजाराम मावस्कर वय 35 राहणारा बेडदा बलडा, चिंताराम श्यामलाल जावरकर वय 30 बेडदा बलडा या जुगारांना ताब्यात घेतले. तर वर्ली व्यवसायी आरोपी गोलू खान, अकबर खान हा पसार झाला. अशीच दुसरी धडक कारवाई धारणी शहरातील 2 मटन मार्केट येथील जुगारावर सुद्धा छापा टाकून कारवाई केली. या ठिकाणी वरून नगदी 13,250 रुपये तर 3 मोबाईल असा एकूण 43,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात मुख्य आरोपी राजेश दहीकर सह दिलीप पटोरकर व अन्य 3 आरोपी जेरबंद करण्यात आले. दोन्ही कारवाईत पोलिसांनी कलम 12 महाराष्ट्र जुगार ऍक्ट सह गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात एपीआय सचिन पवार, पोलीस कर्मचारी रवींद्र वराडे, स्वप्नील तवर, सागर नाठे, शांताराम सोनोने यांनी केली. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे कृषी सप्ताहानिमित्त प्रगतीशील शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात तिवसा उपविभागीय अधिकारी तथा भातकुली सहाय्यक जिल्हा अधिकारी मीनू पीएम यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.
कृषी सप्ताहानिमित्त भातकुली तालुक्यात तालुका कृषी विभागाच्या वतीने वाठोडा शुक्लेश्वर गावात वृक्षारोपण प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात कृषी अधिकाऱ्यांनी विविध योजनांसह विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती स्पष्ट केली। पीक विमा योजना मंडळ कृषी अधिकारी प्रमोद खरचान यांनी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याविषयी माहिती, कृषी पर्यवेक्षक अमोल सराड यांनी सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग मग्रा रोयो अंतर्गत फळबाग लागवड व बांबू लागवड याविषयी माहिती दिली। कृषी सहायिका रुपाली ठाकरे यांनी परिसरातील शेती पावसावर अवलंबून असल्याने मूलस्थानी जलसंधारणाकरिता रुंदसरी वरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड सततच्या पावसाने तूर पिकाची होणारी मर कमी करण्याकरिता बेडवर लागवड सोयाबीन उत्पादन वाढीकरिता अष्टसूत्र या विषयावर सविस्तर माहिती दिली। ऑगस्ट महिन्यामध्ये खूप पाऊस आहे, तो एक अंदाज आहे बरं। तर आपल्या म्हणजे सांगायचं तात्पर्य आजच्या दिवशी मी हेच म्हणत की यावर्षी जर तुम्ही पाहिलं असाल तर तुरीला भाव खूप जास्त होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक अमोल सराळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक धीरज मरोडकर यांनी केले। यावेळी अश्विनी देशमुख, कृषी सहायिका रुपाली ठाकरे, ग्रामसेवक विकास वैद्य, तलाठी संजय पवार यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाला गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते। कृषी सप्ताह म्हणून आम्ही हे वृक्षारोपण समारोह आयोजित केलेले आहे। सर्वांना विनंती आहे की आपल्या जगावर आपल्या खरीमध्ये शेतमध्ये खूप झाड़ लगाइए और वातावरण का प्रोटेक्शन करवा दीजिए। इसे हम नियोजन असा कर दिया की माझ्याकडे 2 तालुका आहे, भातकुली आणि तिवसा। भातकुलीच्या 5 गाव आणि तिवसाका 5 गाव हम आइडेंटिफाई केलेले आहे। त्यामध्ये हम पहला गवर्नमेंट ऑफिसेस प्रमाइसेस में 25 झाड़ लगा रही है और हम मोटिवेट कर रहे हैं शेतकरी लोगों को, नागरिक लोगों को अपने घरी मध्ये और झाड़ लगाण्यासाठी। या कार्यक्रमात सहाय्यक जिल्हाधिकारी मीनू PM यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। आता वळूया पुढील बातमीकडे। प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथील BK राजेशभाई यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिकांच्या सोबत साजरा करण्यात आला। यावेळी समाजसेवी चंद्रकुमार जाजुदिया यांनी सुद्धा उपस्थिती लावून राजेशभाई यांना शुभेच्छा दिल्या। अमरावती शहरात असलेल्या प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथील BK राजेशभाई यांचा 53वा वाढदिवस 4 जुलैला मधुबन वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला। यावेळी समाजसेवक लप्पी सेठ उर्फ चंद्रकुमार जाजुदिया यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून BK राजेशभाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे अनेक पदाधिकारी यांनी सुद्धा उपस्थित राहून राजेशभाई यांना शुभेच्छा दिल्या। सांगायचं जर झालं तर या अगोदरही तुम्ही ऐकलेलंच आहे आणि राजेशभाई तुमच्या सगळ्यांचे परिचित आहे, कारण त्यांचे वारंवार चक्कर इथे होत राहतात। कोणाच्या आणि कोणाच्या थ्रू, कोणाचा वाढदिवस असो किंवा कोणाचं काही असो, की इकडे तिकडे कुठे वाढदिवस सेलिब्रेट न करता त्यांचं म्हणणं फक्त एकच असते की चला मधुबन वृद्धाश्रमाला। कारण मधुबन या अर्थात या शब्दाचा अर्थ तुम्हा सगळ्यांना चांगल्या प्रकारे आवडत आहे। वृद्धाश्रमातील अनेक व्यक्ती दुःखी असतात, यांना हसविण्यासाठी किंवा दुःखातून बाहेर काढण्यासाठी, मनोरंजन म्हणून आणि मनोबल वाढविण्यासाठी यावेळी संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला। ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे संयोगी उपस्थित राहून प्रसाद वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला। ओम शांती। माझं नाव राजेश भाई आहे। मी जवळपास 22 वर्षापासून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यासोबत जुळले आहे आणि हा वाढदिवस करायचं नेमकं कारण असं की मी त्या संस्थेसोबत बरेच वर्षापासून जुळला आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्यासोबत जो आपण सेलिब्रिटी करतो त्यांना खूप आनंद मिळतो, कारण ते खूप दुःखी आहे। अशा प्रकरणातून आल्या घडून कोण्या मुलांनी त्यांना त्यांची प्रॉपर्टी हडपली, कोणी त्यांच्याजवळ विश्वासघात केला आणि त्यांना
लपवून बाहेरगावाच्या बहाण्याने सोडून त्यांना वृद्धाश्रममध्ये सोडून दिलं. असे बरेचसे ते दुःखी आहे. तर मी नेहमी त्यांच्या सहवासात राहतो आणि मला त्यांच्या सहवासात राहणे मला खूप आवडते. कारण आमच्या राजयोगामध्ये पण हेच सांगितलं की सर्वांना सुख द्यायचं आहे आणि विश्वविद्यालय ब्रह्मकुमारी हाच मेसेज देते की प्रत्येकाला दुःखातून मुक्त करण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहा. त्याकरता मी त्यांच्या सहवासामध्ये नेहमी राहत असतो. असं वाटते की आता याच्यावर मी एवढंच म्हणू शकतो की त्या नवीन पिढींना आपल्या आईवडिलाला अशी वेळ येऊ नका देऊ जेणेकरून त्यांना आपल्याला घडून काढायचं काम पडेल. कारण कर्माची गुहिगती खूप खराब आहे. जसं तुम्ही घरच्यांसोबत करा परिस्थितीत तुमचे मुलं ते पण तुमच्यासोबत तसे करू शकतात. तर माझ्या मते पुऱ्या भारतात जिथं जिथं असे वृद्धाश्रम आहे हे झालेच नाही पाहिजे. कारण आईवडिलाची हाय हे खूप खूप भयानक हाय राहते. त्या मुलांना त्या नवीन पिढींना मी हाच संदेश देतो की आईवडिलाची सेवा करणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. आणि आईवडिलाची सेवा करणं एक देवी देवताच्या सेवेपेक्षा मोठी सेवा. कारण देवता आपण दिसले नाही बघितले नाही पण ते जागृत देव आपल्या घरी राहतात. तर त्यांची खूप चांगली सेवा करावी जेणेकरून वृद्धाश्रम आपल्या भारतामध्ये नसावेच नाहीसेच झाले पाहिजे अशीच माझी इच्छा आहे. अशी वाटते. पण आता प्रत्येक मुलाला हे कर्माचं फळ जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा त्यांना वाटेल की आईवडिलाची सेवा करणं हे खूप मोठं पुण्य आहे. मधुबन वृद्धाश्रमात अनेक वृद्ध नागरिकांनी बी.के. राजेशबाई यांना आशीर्वाद दिला. या दरम्यान प्रसाद वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. आता वळूया पुढील बातमीकडे. सिकलसेल आजार दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. याच आजाराची जनजागृती आणि कोणती उपाययोजना करावी ही माहिती नागरिकांना देण्यासाठी भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावात राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाअंतर्गत सिकलसेल आजार जनजागृती पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाअंतर्गत सिकलसेल आजार जनजागृती पंधरवाडा कार्यक्रम राबविण्यात आला. 19 जून ते 3 जुलै दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सिकलसेल जनजागृती पंधरवाड्यात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सिकलसेल आजाराच्या बाबत जनजागृती करण्यात येऊन सर्व वयोगटातील लहान बालके प्रौढ व्यक्तींची सिकलसेल तपासणी करण्यात आली. आदिवासी विभाग आणि जिल्हा आयोग विभागाने राबविलेल्या या सिकलसेल निर्मूलन अभियान पंधरवाड्यात अमरावती जिल्ह्यात सिकलसेलचे 1530 रुग्ण तर 13,990 वाहक रुग्ण आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात 12 लाख नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. वाठोडा शुक्लेश्वर येथे सिकलसेल आजाराच्या बाबतीत शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यात डॉक्टरांनी सिकलसेल आजाराची लक्षणे, उपाय या बाबतीत मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या गावातील नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. नमस्कार, मी गोकुल ठाकूर, जिल्हा सिकलसेल समन्वयक, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये केंद्र शासनामार्फत आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जूनपासून दिनांक 3 जुलै 2024पर्यंत सिकलसेल आजार निर्मूलन कार्यक्रम पंधरवाडा राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील आश्रमशाळा तसेच इतर शाळेतील सर्व बालकांची सिकलसेलची प्राथमिक तपासणी करणे, सोबतच गावातील वयवर्ष 1 ते 40पर्यंत लाभार्थ्यांची तपासणी करणे हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट असून या कार्यक्रमाबाबत जिल्ह्यामधील निदर्शनास आलेले सिकलसेलचे वाहक व रुग्ण यांचा निरोगी व्यक्तीसोबत विवाह कसा घडवून आणता येईल हा प्रयत्न करणे, त्यासोबतच हा एक आनुवंशिक आजार असल्यामुळे प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबाची सिकलसेलची तपासणी होणे अपेक्षित आहे आणि ती लग्नापूर्वी करणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने आपण HIV ची तपासणी करतो त्याच पद्धतीने सिकलसेलची तपासणीसुद्धा करणे अभिप्रेत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये एकूण 21 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतो आहे. त्यापैकी विदर्भातील संपूर्ण 11 जिल्हे या कार्यक्रमामध्ये घेण्यात आलेले आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत सिकलसेलचे एकूण 1530 रुग्ण आढळून आलेले आहेत. तर सिकलसेलचे वाहक हे जवळपास 13,990 निदर्शनास आलेले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वरचेवर वैद्यकीय सल्ला घेणे, स्वतःची पूर्ण वैयक्तिक तपासणी करून घेणे
त्यासोबतच सिकलसेल आजाराबाबत मनातील जे काही प्रश्न आहे त्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्या प्रश्नांची उकलन करणे, सोबतच जिल्ह्यामध्ये जे काही आदिवासी विभागाच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून आदिवासी आश्रमशाळा धारणी व चिखलदरा या भागामध्ये सुद्धा सिकलसेलचे रुग्ण व वाहक मोठ्या प्रमाणात दिसून आलेले आहेत. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विवाहापूर्वी सिकलसेलची तपासणी करणे अनिवार्य आहे. आनुवंशिक आजार असल्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये सुद्धा या आजाराचा एखादा वाहक किंवा रुग्ण निदर्शनास येऊ शकतो. प्रामुख्याने आदिवासी कम्युनिटीमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येतं आहे, परंतु आता तसं दिसून येत नाही आहे. तर आदिवासीसोबतच इतर कम्युनिटीमध्ये सुद्धा या आजाराचं प्रमाण आपल्याला अधिक प्रमाणात दिसून येत आहे. म्हणून या आजाराचं प्रमाण आपल्याला थांबवायचं जर असेल तर प्राथमिकतेने लग्नापूर्वी आपल्याला सिकलसेलची तपासणी करणं अनिवार्य आहे. व सोबतच समोरचा जोडीदार जर हा निरोगी असेल तर वाहक व निरोगी यांचा विवाह होऊ शकतो. 2 वाहकांचा विवाह होऊ शकत नाही, 2 रुग्णांचा विवाह होऊ शकत नाही. रुग्ण आणि निरोगी यांचा विवाह केल्यास हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात विदर्भामध्ये सिकलसेलचे रुग्ण आणि वाहक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. म्हणून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेले आहे की 2047पर्यंत आपल्याला सिकलसेल कार्यक्रम हा किमान याच्यावर आपल्याला पूर्णतः नियंत्रण मिळवायचे आहे. यासाठी प्रत्येक राज्याने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. भारतामध्ये एकूण 17 राज्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. धन्यवाद. या कार्यक्रमात सरपंच मोहम्मद रिजवान, उपसरपंच माया भुरकाटे, ग्रामविकास अधिकारी विकास वैद्य यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवत रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थी व गावातील नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे। या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या, पण कागदपत्रे बनविण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे। या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या, पण कागदपत्रे बनविण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयांवरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे। ज्या महिलांकडे डोमेसियल म्हणजेच आदिवासी दाखला नाही, त्या महिलेने 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकाही कागदपत्र राहिलं तरीही त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली होती, पण राज्य सरकारने ही मुदत 2 महिन्यांनी वाढवली आहे।
याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहे. राज्य सरकारने केलेल्या या घोषणामुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे. राज्य सरकारने ही मुदत 2 महिन्यांनी वाढवली आहे. याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही. पाहूया काय आहेत अटी शर्ती नियम. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने वाढवण्यात येत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये लाभार्थी म्हणून देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक नसल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरणार आहे. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचे वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वयोगट करण्यात आले आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. रुपये 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया कागदपत्रांच्या अटी बदलण्यासाठी पडद्यामागे काय काय घडलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. विधान भवनातील मुख्यमंत्रीच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सैनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव OP गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यावेळी उपस्थित होते. योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यातच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा लाभार्थी महिलांचे वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. ऑगस्ट मध्ये फॉर्म भरून जुलैमध्येच पैसे मिळत असेल तर अशी जगात कुठलीच योजना नाही. दुसऱ्या दिवशीच या योजनेत त्रुट्या आढळून आल्या. या योजनेसाठी आमच्या बहिणींची तारांबळ उडत आहे. परिपूर्ण या योजनेचा ड्राफ्ट तयार केला नाही अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केली. जिल्ह्यामध्ये महिलांची तारांबळ उडाली आहे, गर्दी दिसत आहे. शासनाला काय निर्देश देणार? हे बघा, ही जी काही योजना आहे ही खऱ्या अर्थानं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली योजना आहे. अशी कुठलीही योजना नाही जगातली की जे फॉर्म आपण ऑगस्टमध्ये भरू आणि जुलैमधलेच पैसे त्याचे भेटतील. अशी जगातली कुठलीही योजना नाही. ती योजना यांनी आणली. या योजनेत तुमच्यात लक्षात आलं असेल तर या योजनेत जे काही त्रुटी आहेत त्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी फार मोठे बदल केले. म्हणजे हे काही अभ्यासपूर्ण योजना आहे काय? अभ्यास करून आणलेली योजना आहे का? नाही. त्याच्यात त्रुट्या
म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्रुट्या जर समजतात तर मग हे घाईघाईत झालेलं काम आहे. याच्यानंतरही अनेकसुद्धा त्रुट्या त्याच्या आपल्याला पाहायला मिळेल. आज पूर्ण महाराष्ट्रात आमच्या भगिनींची वाताहत होत आहे. त्यांना कागदपत्रासाठी खूप धावपळ करावं लागत आहे. जे काही अशिक्षित आमच्या भगिनी आहेत त्यांची तर खूपच तारांबळ उडत आहे. तर असो, मी हेच म्हणेल की तिथल्या कॉपी मारली हा तर भाग वेगळा, परंतु यांनी जे काही तयार केला त्याचा ड्राफ्ट तो परिपूर्ण ड्राफ्ट तयार नाही केला. परिपूर्ण ड्राफ्ट जर असता तर त्याचा एक वेगळा फायदा झाला असता किंवा ती योजना भविष्यात चांगली ठरली असती. परंतु मला असं वाटते की ही योजना फक्त निवडणुकीसाठी आहे, त्याच्यानंतर काही याचा भविष्य नाही राहणार नाही. या योजनेत ज्या काही त्रुट्या आहेत त्या यांनी दुसऱ्या दिवशीच समोर आणल्या आहे. अभ्यास करून आखलेली ही योजना नाही. ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, त्यानंतर भविष्यात ही राहणार नाही, ही अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखडे यांनी स्पष्ट केली. आता वळूया पुढील बातमीकडे. विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा धारणीत भाजपच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय. भाजप जनता पक्षाच्या वतीने 4 जुलैला राहुल गांधी यांचा निषेध करून धारणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार प्रदीप शेवाडे यांना कारवाई करिता निवेदन देण्यात आले. आज भारतीय जनता पार्टी धारणी शहर मंडल की ओर से हम भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने महामहिम राष्ट्रपति जी को एक निवेदन प्रस्तुत किया है. तहसीलदार जी के माध्यम से हमने ये निवेदन दिया है और ये निवेदन इसलिए था क्योंकि हमारे विरोधी कांग्रेसी सो कॉल्ड नेता राहुल जी गांधी ने हमारे हिंदू धर्म के विरोध में जो वक्तव्य किए हैं, हिंदू धर्म को हिंसा फैलाने वाला कहा है, उनके विरोध में हम सब निषेध व्यक्त करने यहाँ पर आए थे. और हम सब की यही राष्ट्रपति महामहिम जी से ये अनुरोध है कि वे जल्द से जल्द उनके खासदारगी पद को रद्द करें. भारतीय जनता पार्टी धारणी शहर मंडल की ओर से आज माननीय राष्ट्रपति महोदया के नाम से माननीय तहसीलदार साहब इनके मार्फत हमने एक निवेदन दिया है. इस निवेदन में ये है कि जो 1 जुलाई को माननीय महामहिम राष्ट्रपति इनके अभिभाषण पे जो लोकसभा में चर्चा हो रही थी, उस चर्चा में कांग्रेस पार्टी के विरोधी पक्षी नेता राहुल गांधी इन्होंने हिंदू समाज को हिंसक कहा है, नफरती फैलाने वाले कहा है. हम इसकी घोर निंदा करते हैं और राष्ट्रपति महोदय से ये अपील करते हैं कि उन्होंने जो संसद में हिंदू समाज के प्रति जो भावनाएं व्यक्त की है उसका हम धारणी भारतीय जनता पार्टी की ओर से निषेध करते हैं और महामहिम राष्ट्रपति जी से निवेदन करते हैं कि उनकी संसद की सदस्यता रद्द की जाए. यावेळी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे श्याम गंगारडे, श्याम चौशे, गायकवाड मॅडम, दीपक मालवीय, लोकेश धानेवार, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आता वळूया पुढील बातमीकडे. शेकडो जैन श्रावकांना दीक्षा देणारे तसेच विख्यात असे राष्ट्रसंत श्री 108 विराग सागरजी महामुनिराज महाराज 4 जुलै रोजी जालना जिल्ह्यातील देवमूर्ती ग्राम डोनगाव जवळ अनंतात विलीन म्हणजेच समाधिस्थ झाले. या दुःखाची बातमी पसरताच सर्व जैन समाज बांधवाचे मध्ये शोककळा पसरली. त्यांना सर्व क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. देशातील 350 पेक्षा अधिक जैन श्रावकांना धर्मदीक्षा देणारे विशाल संघाचे जननायक परमपूज्य दिगंबर जैनाचार्य राष्ट्रसंत भारत गौरव गणाचार्य श्री 108 विराग सागरजी महामुनी राज महाराज यांचा अचानक 4 जुलै रोजी जालना येथील देवमूर्ती ग्राम डोनगाव जवळ समाधिस्थ झाले. याची माहिती पसरताच देशभरात शोककळा पसरली. समस्त जैन समाज बांधवात दुःखाची लहर पसरली. काही दिवसापूर्वी महाराज आपल्या 42व्या अनुयायासह पदभ्रमण करीत असताना त्यांचे अमरावती शहरात आगमन झाले होते. त्यावेळी विराग सागरजी महामुनिराज महाराज यांचे समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, अभिनंदन पेंडारी, महेश कोठारी, अनिल सुराणा, दीपक पेंढारी, सुरेश जैन यांनी दर्शन घेऊन त्यांच्यासोबत धर्म व समाजकार्याबद्दल चर्चा केली होती. त्यावेळी विराग सागरजी महाराज यांनी अहिंसा, व्यसनमुक्ती, शाकाहार, बेटी बचाव बेटी पढाव आणि स्वच्छता अभियान, व्यक्तिपरिवार, समाज, गाव, देशच्या सीमा व सर्व धर्म आणि सर्व राष्ट्रहित
च्या भावनाप्रती अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रबोधन केले होते. तसेच समाजाला धर्मकार्याविषयी उपदेश दिला होता. विराग सागरजी महामुनिराज महाराज यांचे पद्मभ्रमण करीत अमरावती काही दिवसाआधी आपल्या शिष्य अमरावतीत आगमन झाले होते. त्यावेळी समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया, आमच्या सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, अभिनंदन पेंढारी, महेश कोठारी, अनिल सुराणा, दीपक पेंढारी, सुरेश जैन यांनी गणाचार्य श्री विराग सागरजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्यासोबत धर्म व समाज कार्याबद्दल चर्चा केली होती.